नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या कालावधीमध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनात मित्रांनो भरघोस वाढ होण्याची दाट शक्यता आहे। कारण मित्रांनो संपूर्ण राज्यभरामध्ये आता 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने मित्रांनो शिक्षण सेवकाचं जे 6,000 रुपये मानधन आहे त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी अशी मागणी विविध संघटनांनी केलेली आहे आणि या ठिकाणीच मित्रांनो शिक्षक समितीने सुद्धा ही मागणी केलेली आहे आणि तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सुद्धा पाठवलेला आहे। आणि 7वा वेतन आयोग लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा मित्रांनो त्यांनी तसंही पत्र पाठवलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 2000 पासून जी कंत्राटी शिक्षण सेवकाची जी या ठिकाणी मित्रांनो भरती करण्यात आली आणि अगोदर आपल्याला माहिती आहे की 3000 वेतन होतं आणि 2012ला ते 6000 वेतन झालं, पण त्यानंतर त्या मानधनामध्ये काही वाढ झाली नाही आणि इतर कर्मचाऱ्यांचे पगार भरघोस वाढलेले असताना, महागाई एवढ्या प्रमाणात वाढलेली असताना मित्रांनो शिक्षण सेवकांच्या वेतनामध्ये सुद्धा वाढ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे समान काम समान वेतन यावर आधारित मित्रांनो ते पदसुद्धा रद्द करण्यात यावी अशी मागणीसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि सद्यस्थितीत शिक्षण सेवक योजना सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर आपणास सविनय विनंती करण्यात येते की नियमित कर्मचारी शिक्षकांना 7व्या वेतन आयोगानुसार मिळणारे वेतन वृद्धी लक्षात घेऊन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि सर्व जे काही शिक्षक आहेत त्या सर्वांच्या, फक्त प्राथमिकच नाही तर माध्यमिक, उच्च माध्यमिक जेवढे काही शिक्षक आहेत आणि ज्यांना मानधन मिळतं त्यांच्या सध्याच्या मानधनामध्ये वाढ करण्यात यावी असं पत्र मित्रांनो या ठिकाणी विविध संघटनांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांना दिलेलं आहे। पाहू त्याचा परिणाम किती पडतो आणि खरंच वेतनवाढ होते का? आपली मतं खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असतात तर अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।